उद्या होणाऱ्या युनियन बजेटमध्ये काही टॉप सेक्टर्स जे उद्या रॉकेट होऊ शकतात आणि त्यांच्यात काही पॉझिटिव्ह न्यूज येऊ शकतात. असे कोणते कोणते टॉप सेक्टर आहे आपण ते बघून घेऊया. पहिला आहे डिफेन्स सेक्टर. डिफेन्स सेक्टरमध्ये जवळपास 20% इन्क्रीज होऊ शकतं. कारण ग्लोबल अनसर्टिनिटीमुळे डिफेन्स सेक्टरला स्ट्रॉंग करणं ही देशाचं खूप मोठं कर्तव्य झालेलं आहे. हे काही स्टॉक्स आहे डिफेन्स सेक्टर मधले की ते येणाऱ्या वर्षात वाढू शकतात. दुसरा आहे ऍग्रिकल्चर सेक्टर. ऍग्रिकल्चर सेक्टरला प्रोटेक्ट करणं ही भारत देशात खूप मोठी गरजेची गोष्ट झालेली आहे. कारण युएस वर भारताने युएस पल्सेसवर 30% चा टेरिफ लावला आहे. खाली दिलेले हे काही स्टॉक्स आहे ते ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पुढच्या वर्षात आपल्याला खूप मोठा प्रॉफिट देऊ शकतात. तिसरा सेक्टर आहे इकॉनॉमीची बॅकबोन म्हणजे फायनान्स सेक्टर आणि हे काही स्टॉक्स आहे ते फायनान्स सेक्टरमध्ये पुढे जाऊन खूप चांगलं करतो. फोर्थ सेक्टर असू शकतो एनर्जी अँड पॉवर सेक्टर. हे काही स्टॉक्स आहे जे एनर्जी आणि पॉवर सेक्टरमध्ये खूप चांगल्या पर्सेंटमध्ये रिटर्न देऊ शकतात. पाचवा आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये हे काही स्टॉक्स असू शकतात की ती येणाऱ्या वर्षात खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात.